नमस्कार, मी गायत्री. आम्ही कॅल्गरीमध्ये आहोत आणि इथलं टेम्परेचर डायरेक्ट -24 पासून 6 वरती गेलंय. इतकं ऊन पडलं इथं. तर आम्ही आज चाललोय एका म्युझियमला भेट द्यायला. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही एका कार आणि गॅस स्टेशनच्या म्युझियमला आलो होतो आणि तिथंच एक बायसन एक्झिबिट म्हणून एक दुसरं म्युझियम होतं त्याच्याच आतमध्ये. यासाठी वेगळी फी नव्हती. जी गॅसोलिन ॲले म्युझियमची फी होती त्यामध्येच हे इन्क्लुडेड होतं. तर बायसन काय असतात? हे बायसन अमेरिकन बफेलो असतात. यांची उंची 5 ते 6 फूट असते आणि त्यांचं वजन 900 ते 1000 किलो असतं. 19व्या शतकाच्या मध्ये हे बायसन खूप असायचे नॉर्दर्न अमेरिकेमध्ये, म्हणजे लाखोंच्या संख्येने असायचे. पण ज्यावेळेस ब्रिटिश कॉलनीज झाल्या अमेरिकामध्ये, त्यांनी या बायसनची इतकी हंटिंग केली की ते नंतर संपत चालले होते. त्यांची संख्या इतकी कमी होत चालली होती की नंतर अमेरिकन लोकांना त्यांच्या संवर्धनासाठी वेगळे नियम काढावे लागले आणि त्यांनी हे बायसन जे थोडे उरले होते वेगवेगळ्या नॅशनल पार्क्समध्ये आणि झूमध्ये ठेवून त्यांचं संख्या कशी वाढेल याचा प्रयत्न केला आणि ते एक्स्टिंक्ट होण्यापासून वाचले. तर इथं तुम्ही हंटिंग केलेले प्राणी बघू शकता की त्यांची शिंगं, त्यांचं जे वरचं स्किन असती, त्यांचे जे आतले हाडं आहेत ते सगळे आहेत. त्यांनी इतक्या प्रमाणात त्यांची हंटिंग केली होती की लाखोंमध्ये असणारे हे बायसन थोडेच उरले होते पूर्ण नॉर्दर्न अमेरिकामध्ये. तर हे हंट केल्यानंतरचे त्यांचे अवशेष आहेत जे ह्या एक्झिबिशनमध्ये ठेवले होते आणि त्यांना टच करणं अलाउड नव्हतं. तुम्ही बघू शकता की किती छोटे छोटे प्राणीसुद्धा त्यांनी हंट केले होते. आणि या म्युझियममध्ये ते कोणत्या बंदुकीने हंट केले होते ती बंदूक पण इथं ठेवलेली आहे. आणि एका बाजूला जे इथल्या इंडिजिनियस बायका, म्हणजे ज्या मेन नेटिव्ह बायका होत्या, त्या अशा टेंट बनवायच्या आणि त्याच्यामध्ये हे जे फ्लेश असायचं, म्हणजे त्यांचं जे बॉडी असायची ती त्या टेंट्स वगैरेमध्ये ठेवायच्या, म्हणजे दुसरे प्राणी येऊन त्यांना खाणार नाही. तर हे अमेरिकन बायसनचं एवढं मोठं तोंड आहे, त्याचं तुम्ही बघू शकता की त्याचं कातडं पण किती जाड आहे आणि किती मोठा प्राणी असेल तो. या काचेमध्ये त्यावेळेसचं गवत पण ठेवलं होतं. हे जे म्युझियम होतं इथं गाईड नव्हते आपल्याला सांगण्यासाठी की काय माहिती आहे. जी थोडीशी माहिती होती मी इथं वाचली आणि बाकी गुगल केली. आपल्यासारखे इथं कोण जास्त माणसं नसतात की आपल्याला माहिती देतील. कधी आपण नुसतं वस्तू बघत बसतो पण तिथली माहिती वाचत नाही, त्यामुळं समजत नाही. आपल्या बरेच ठिकाणी इंडियामध्ये गाईड्स असतात, त्यामुळं एखादी ऐतिहासिक जागा समजण्यासाठी आपल्याला मदत होती. पण इथं कोणच नव्हतं. आम्ही आमचंच वाचून ते समजून घेत होतो. असे बऱ्याच ठिकाणी त्यांनी मॅप्स लावले होते. कसं हे सगळं झालं ते सांगितलं होतं आणि कोणत्या कोणत्या जागेंमध्ये हे बायसन सापडत होते ते पण लिहिलं होतं. या एक्झिबिटच्या एका ठिकाणी लिहिलं होतं की एका सर्वेमध्ये त्यांनी एका हंटर संग बोलले होते आणि त्या हंटरने सांगितलं होतं की आम्ही एका सीझनमध्ये 2000 बायसन हंट केले होते. आणि जर आम्ही असेच अजून हंट केले असते तर हे बायसन संपून गेले असते. इथं त्यांचं जे फ्लेश आहे, मीठ आहे ते पण ठेवलं होतं. तर इकडं नॉर्दर्न अमेरिकामध्ये एवढी थंडी असते की त्या लोकांना जे रेड मीट असतं ते खावंच लागतं, ते त्यांचं प्रोटीन असतं. आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये बीफ खातात कारण या लोकांना ते गरजेचंच आहे थंडीमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी. म्हणून इथली लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या बायसनचा शिकार करत होते. आणि इथं कॉमनली ह्यांना बफेलोच म्हणतात, म्हणजे आपली जी म्हैस असती तशा प्रकारे या बायसन्सला ट्रीट करत होते. शिकारी ज्या टेंटमध्ये राहायचे
ते टेंट पण इथं ठेवलेले आहेत आणि बायसनचे थोडेसे अवशेष म्हणजेच त्यांची नखं आणि शिंग, शेपूट, त्या काळात शिकारी जे शूज घालायचे ते शूज पण तिथं ठेवले होते. अजून त्या बायसनचा एक असा सॉफ्ट टॉय त्यावेळेस ज्यांनी कुणी बनवून ठेवला असेल तो होता. आणि जे शेण होतं त्या बायसनचं त्याची पण एक अशी गौरी बनवून ठेवलेली आहे या एक्झिबिशनमध्ये. आपल्या भारतामध्ये वेगवेगळे म्युझियम आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आहेत, कारण आपला इतिहासच तेवढा मोठा आहे आणि त्यांनी एवढं जतन करून ठेवलं आहे वेगवेगळ्या गोष्टींचं. पण एवढ्या लांब येऊन कॅनडामध्ये या अल्बर्टा प्रोव्हिन्समध्ये आणि कॅल्गरी सिटीमध्ये मला त्यांचा इतिहास बघायला भेटला. जो काय असेल तो. म्हणतात यांचा फक्त 400 वर्षांचा इतिहास आहे, आपला कितीतरी हजारो वर्षांचा आहे. पण इतिहास तो इतिहास असतो आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्याचा इतिहास जाणून घेणं हे मला महत्त्वाचं वाटलं. म्हणूनच आम्ही या म्युझियमला व्हिजिट द्यायला आलो. या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. बाय.